नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण बातम्या विस्ताराने पाहूया. निखिल वागळेंची गाडी फुटली हा प्रकार सौम्यच आहे असं म्हटलेलं आहे भाजप खासदार अनिल बोंडे यांनी. निखिल वागळे इस्लाम धर्मातील कुप्रथांवर का बोलत नाहीत असा सवाल देखील बोंडे यांनी केलेला आहे. अनिल बोंडे यांनी हा सवाल केलेला आहे आणि वर त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय की निखिल वागळे यांची गाडी फुटली हे सौम्यच आहे असं त्यांनी म्हटलंय. सर, पुण्यात काल जी घटना घडली त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. निषेध केला जातोय सरकारचा. पत्रकार निखिल वागळे यांच्यासह जी काही पुरोगामी मंडळी होती त्यांच्यावर हा हल्ला झाला. पुरोगामी स्वतःला म्हणायचं आणि हिंदू धर्मातल्या देवदेवताबद्दल, महाभारताबद्दल, रामायणाबद्दल जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलायचं आणि संपूर्णतः आस्थेवर घात करायचे. हा सगळे पुरोगामी असतील, निखिल वागळे असतील, यांना छंद लागलेला आहे. मला सांगा, निखिल वागळे असो किंवा हे पुरोगामी असो, हे मोहम्मद पैगंबरावर बोलू शकतात का? हे इस्लाम धर्मामधल्या ज्या काही कुप्रथा असतील, चांगल्या प्रथा असतील, त्याचं विश्लेषण हा निखिल वागळे निधड्या छातीनं करू शकतो का? मोहम्मद पैगंबरावर जर हा बोलला तर याचं सर तनसे जुदा होऊन जाईल. त्याच्यापेक्षा गाडी फुटली तर सौम्य आहे ना. पण दुसरीकडे सर, जे काही गोळीबाराच्या घटना होत आहेत त्यानुसार संजय राऊत असं म्हणतात की बिहारच्या पुढे गेलेला आहे आता महाराष्ट्र. की जे दोन्ही गोळीबार घडलेले आहे त्यामध्ये कुठेही पक्षाचं असं कारस्थान दिसत नाही किंवा कोणत्या गँगच्या माध्यमातून केलेलं दिसत नाही. आणि त्याच्यामुळं कोणतंही किती पत्रकार परिषद घेऊ संजय राऊत आणि उद्धव ठाकरे, त्यांना गृह खात्यावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली.